मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोग आणि महानगरपालिका प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। मुंबईमध्ये तब्बल 23 मतदान केंद्रांवरती सकाळी 10 वाजेपासून उद्या मतमोजणीला सुरुवात होईल। प्रत्येक फेरीचा निकाल घोषित करण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। उद्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण जोमाने केलेली आहे। आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मनश्री पाठक हिने। उद्या म्हणजे 23 तारखेला मुंबईतल्या 2275 उमेदवारांचं भवितव्य हे ठरणार आहे। त्यासोबतच मुंबईकरांसाठीचं सुद्धा पुढच्या 5 वर्षांचं भवितव्य ठरणार आहे। अर्थात मी अंधेरीच्या एका मतमोजणी केंद्रावर आहे। सध्या आपण इकडे बघतोय की मतमोजणी पूर्वतयारी ही जवळजवळ आता पूर्ण झालेली आहे। मतदान केंद्रावरती काल मुंबईतल्या मतदारांनी आपली मतं टाकलेली आहेत, मात्र मतमोजणी केंद्रावर सुद्धा आता सगळी तयारी ही जवळपास पूर्ण झालेली आहे। 23 निवडणूक निर्णय अधिकारी हे सज्ज झालेले आहेत। 23 एकूण मतमोजणी ठिकाणं आहेत मुंबईमध्ये। ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्यासाठीचे जे EVM मशीन, काल जे वोटिंग मशीनमध्ये मतदारांनी आपली मतं नोंदवलेली आहेत ते EVM मशीन सील करून प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आणण्यात आलेले आहे। पोलिसांचा कडक बंदोबस्त, कडक पहारा इथे आपल्याला बघायला मिळतो। त्यासोबतच इथे बाहेर देखील पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि पालिका कर्मचारी यांनी पूर्ण दक्षता घेतलेली आहे। त्यामुळे उद्या म्हणजे 23 तारखेला सगळ्याच उमेदवारांचं भवितव्य हे ठरणार आहे। मुंबईकरांनी जी मतं दिलेली आहेत साधारणतः 55% हा आकडा आहे मुंबईकरांच्या मतदानाचा, ज्यामुळे 55% जी मतं नोंदवली आहेत त्यांचं भवितव्य सुद्धा उद्या निश्चित होणार आहे। कॅमेरामन उत्तम सामंत, मनश्री पाठक, ABP माझा, मुंबई।